की हैदराबाद संस्थांच्या स्वातंत्र्य लढ्याचा समग्र इतिहास लिहायचा, तोही इंग्रजीमध्ये लिहायचा, कारण त्याशिवाय जगात जात नाही. त्यासाठी एक कमिटी नेमली. गोविंदभाई श्रॉफ त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यावर 18 लोकांना घेतलं, काही तेलंगणातले, काही कर्नाटकातले आणि बाकी मराठवाड्यातले. मला असं वाटलं की एवढं काम केल्यानंतर पुढचे लोक करतील, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटलं की एवढं काम केल्यानंतर पुढचे लोक करतील, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. गुरु, आपण आपल्या काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा आपण जसं हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणत आहात, त्या अनुषंगानं रिसर्च व्हावं, अभ्यास संशोधन व्हावं, याकरिता आपण जेव्हा नांदेड विद्यापीठाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होतात, त्यावेळी एक समिती गठीत केली होती. ती समितीच्या माध्यमातून जो काही आपला इतिहास आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगानं, तो वाढला जावा, लिखित स्वरूपामध्ये व्यापक त्याचं रूप व्हावं. परंतु नंतरच्या कुलगुरूंच्या काळामध्ये त्या बाबतीचं म्हणावं त्या पद्धतीचं काम झालं नाही, असा त्यांचा आरोप आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे. त्या बाबतीत सर आपलं मत काय? तर हे माझ्याच तोंडून सांगायचं आहे. विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर मी अनेक गोष्टींचा संकल्प सोडलेला होता. त्यापैकी हे एक आहे, म्हणजे ही एकमेव गोष्ट नाही आहे. हे विद्यापीठाचं स्वरूपच वेगळं ठरलेलं होतं. हे विद्यापीठ डिसेंट्रलाइज्ड व्हायचं होतं. जसं आपण डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरण करायचं सत्तेचं, तसं अकॅडमिक सत्ता देखील असते, शैक्षणिक सत्ता देखील असते, तिचं विकेंद्रीकरण व्हावं. माझी विद्यापीठाची व्याख्याच वेगळी होती. विद्यापीठ म्हणजे केवळ इथल्या कॅम्पसला मी विद्यापीठ मानलं नव्हतं. या विद्यापीठासहित प्रत्येक महाविद्यालय, या विद्यापीठाचे संलग्न, ह्या सगळ्यांचं मिळून विद्यापीठ, अशी मी संकल्पना ठिकठिकाणी मांडली होती. म्हणजे विद्यापीठाने केवळ कॅम्पसवरचेच प्रश्न सोडवायचे नाहीत, तर आस्थेने सगळ्या महाविद्यालयाकडे लक्ष द्यायला पाहिजे, ही कल्पना. आणि तसा रिपोर्ट दिला होता. विद्यापीठ निर्माण समितीचा अध्यक्ष मी होतो. 4 सदस्य होते त्याच्यावर. त्याच्यामध्ये मी एक अभिनव कल्पना मांडली होती. तो रिपोर्ट वाचला आहे किंवा नाही लोकांनी मला माहिती नाही, परंतु या पद्धतीने व्हायचं होतं. त्याच काळात भूकंप निर्माण झालेला होता आणि भूकंपाची माहिती कुणालाच नव्हती. विचारणा केली तर कुठल्या विद्यापीठामध्ये कोर्स देखील नव्हता. फक्त गव्हर्मेंटची एक संस्था होती हैदराबादला, तिथंच, पण ते शिक्षणाशी संबंध नव्हता त्याचा. म्हणून मी आग्रहाने भूकंपशास्त्र सुरू केलं. तो विषय, त्याचं एक केंद्र किल्लारीला केलं. किल्लारीला 4 एकर जमीन घेतली. तिथं 2 मजली इमारत बनलेली आहे. म्हणजे संशोधकांनी तिथं यावं, त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था. पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तिथं फक्त यांचा एक वॉचमन राहतो आता, अशी परिस्थिती आहे. आणि किनवटला आदिवासी केंद्र, अभ्यास केंद्र करायचं होतं. ते मात्र माझ्याच काळात सुरू झालं होतं. उत्तमराव राठोड त्यावेळेसचे MP, त्यांनी मला 20 एकर जमीन द्यायचं ठरवलं होतं, पण ते दुर्दैवानं वारले. तरी परंतु त्यांच्या महाविद्यालयाने 2 एकर त्यांच्या कॅम्पस म्हणून जमीन तिथे आता उभं राहिले. परभणीला काहीतरी व्हायला पाहिजे, लातूर जिल्ह्यात काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे विद्यापीठाचे डिपार्टमेंट केवळ नांदेडलाच असू नयेत, तर विद्यापीठाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येणाऱ्या ठिकठिकाणी डिपार्टमेंट असावेत. त्यावेळेस बरीच शंका व्यक्त केली की हे कोण सांभाळणार, कसं सांभाळणार. मी म्हटलं की आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे आणि तुम्ही कंट्रोल ठेवू शकता तिथं. पण मला वाटतं परभणीला काहीतरी करतायत, हे चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचा चार्ज घेत असताना मी हा संकल्प सोडला होता की हैदराबाद संस्थांच्या स्वातंत्र्य लढ्याचा समग्र इतिहास लिहायचा,
तोही इंग्रजीमध्ये लिहायचा, कारण त्याशिवाय जगात जात नाही. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा लढा फार वेगळा होता. याचं महत्त्व लोकांना कळलेलं नव्हतं. हा लढा जगात गेला पाहिजे हा हेतू होता. त्यासाठी एक कमिटी नेमली. गोविंदभाई श्रॉफ त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यावर 18 लोकांना घेतलं. काही तेलंगणातले, काही कर्नाटकातले आणि बाकी मराठवाड्यातील. आणि त्यांच्या बैठका व्हायच्या. आणि जे हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक होते तिन्ही भागामध्ये, त्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यांना एक टेप रेकॉर्डर घेऊन गेलं. हे काम DS देशपांडे, आता ते नाही आहेत, प्रभाकर देव आणि म्हैसेकर ह्या तिघांनी केलं. आणि या मुलाखतीतून आम्ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केली. मराठीत एक आणि दुसरं हिंदी आणि इंग्लिशमध्ये. आणि रीतसर आता एडिटोरियल बोर्ड स्थापन करायचा होता. तोपर्यंत माझी टर्म संपली. 5 वर्ष निघून गेले. मला असं वाटलं की एवढं काम केल्यानंतर पुढचे लोक करतील, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक कुलगुरू मला भेटायला यायचे सदिच्छा भेट म्हणून. मी त्यांना हे सांगायचो की हे शक्य असेल तर बघा, हे फार चांगला प्रोजेक्ट आहे. कारण हा प्रोजेक्ट PV नरसिंहराव आणि घेतला होता सुरुवातीला, पण ते राजकारणामध्ये होते. त्यावेळेस शिक्षण मंत्री होते आंध्राचे. नंतर ते केंद्रात गेले, पंतप्रधान झाले, त्यांना काही जमलं नाही. गोविंदभाईंनी प्रयत्न केला होता, त्यांना काही जमलं नाही. आम्ही म्हटलं की विद्यापीठ ही चिरकाल चालणारी संस्था आहे. विद्यापीठामध्ये विद्वान लोक असतात आणि संबंध असतो. पैशाची तरतूद देखील करता येऊ शकते. म्हणून तो प्रोजेक्ट सुरू केला होता. तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही. हे त्याचं कन्क्लुजन आहे. विद्यापीठाला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. अच्छा. तर निश्चितपणे आपण संस्थापक कुलगुरू या नात्यानं विद्यापीठाच्या एकंदरीत गुणवत्तेच्या अनुषंगानं कसं पाहाल? आणि आणखीन विद्यापीठाला फार मोठी झेप घ्यायची आहे. विद्यापीठाचं कार्य एका दिवसाचं नसतं, आलं का लक्षात? तरी परंतु ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये कॅम्पस बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. इमारती झालेल्या आहेत. आणि आपल्याला जे काम करावं शासनाच्या धोरणानुसारच करावं लागतं. आताच मला सर्जेराव सांगत होते की पिरियड बेसिसवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अशा पद्धतीनं विद्यापीठं किंवा महाविद्यालय वाढत नाहीत. आपल्यासमोरचा तो प्रश्न आहे. याचा सगळा रोष विद्यापीठावर व्यक्त करून चालत नाही. शासन देखील याला जबाबदार असू शकतं. आम्ही विश्वगुरू व्हायचे स्वप्न पाहत आहोत, पण विश्वगुरू कधी होऊ शकतो आपण? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पिरियड बेसिसवर प्राध्यापकाला तो काय शिकवणार आहे? अनेक संस्था विना अनुदानित आहेत. तिथं काय स्टँडर्ड राहणार आहे? तरी परंतु अशाही अवस्थेमध्ये आपण एक पाऊल पुढे चालून जात आहोत. ही एक समाधानाची बाब आहे. आत्ता विचार विद्यापीठाचा किंवा महाविद्यालयाचा इथं हिंदुस्थानात राहून चालत नाही. तुमची स्पर्धा अमेरिकेशी आहे, रशियाशी आहे, इंग्लिश, सगळ्या ॲडव्हान्स देशाची आहे. कारण ग्लोबलायझेशन झालं आहे. बाहेरच्या अनेक विद्यापीठाचे ब्रँचेस, तुम्ही कालच पेपरमध्ये वाचलं असेल की केम्ब्रिज युनिव्हर्सिटी अनेक शाखा इथं काढू शकते. मी राज्यसभेवर असताना एक बिल आलं होतं की फॉरेनच्या विद्यापीठांच्या ब्रँचेस इथं काढायला परवानगी. मी विरोध केला होता. ते जर काढले तर आम्ही काहीच करणार नाही. आम्ही त्यांना इन्व्हाइट कशासाठी करतो? आम्ही कुठंतरी कमी पडलो म्हणून त्यांच्यामुळे आम्ही सुधारू शकू. त्याच्यातून सुधारणा होणार नाही. उलट सगळे मुलं तिकडे जातील, तुमच्याकडे काहीच राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. UGC सारखी संस्था आज ऑटोनॉमी त्याची काढून घेण्यात आलेली आहे. 50 वर्षामध्ये त्या चुका होऊ शकतात. काहीतरी कमी असू शकते, अभाव असू शकतो, त्याच्यामध्ये गैरप्रकार देखील होतात, पण ते आपण दूर केले पाहिजेत. एखादी संस्थेमध्ये गैरप्रकार होते म्हणून ती बंद करा हा मार्ग असू शकत नाही. तिला सुधारा, असं करण्याची फार गरज आहे. म्हणून ते आपण असं या पद्धतीनं आता आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये उतरायचं आहे. जागतिक स्पर्धेमध्ये उतरल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मी जे आत्ता माझ्या भाषणामध्ये 2-3 विद्यापीठाचे तुम्हाला उदाहरणं दिली, ती मुद्दाम याच्यासाठी की हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 158
तुमचे नोबेल प्राईज जिंकणारी लोक आहेत. 2 कोटी पुस्तकं आहेत तिथे त्यांच्या ग्रंथालयामध्ये. त्यांच्याशी किती करणार? आपल्याकडला नोबेल प्राईज किती लोकांना मिळाला भारतामध्ये? पहिले रवींद्रनाथ टागोर होते, नंतर ते CV रमन होते, नंतर 1-2 वाटून मिळालं. तर या स्पर्धेमध्ये पडले. पण टॅलेंट काही आमच्याकडे नाही असं नाही. टॅलेंट हे डेव्हलप करायचं असतं. आपण मागासलेले आहोत असं समजण्याचं काही कारण नाही. संधी प्राप्त झाली की माणूस पुढे जातो. तर ही संधी सर्वांना मिळाली पाहिजे एवढाच याच्यामागचा हेतू आहे. आणि त्या त्या व्यक्तींना देखील मिळालेल्या संधीचा उपयोग आपल्या विकासासाठी केला पाहिजे. ते वृत्ती नाही. म्हणूनच आम्ही संशोधनामध्ये मागे पडतो. आमच्या विद्यापीठामध्ये संशोधन होतं म्हणजे PhD डिग्री घेण्यापुरतं. त्याच्या पलीकडे काही होत नाही. मोठमोठे प्रोजेक्ट घेतले पाहिजेत. अमेरिकेमधले जवळपास सगळेच नोबेल प्राईज विनर्स हे प्राध्यापक आहेत. दुसऱ्या क्षेत्रातील नाहीत, फार कमी आहेत. आणि राजकारणामध्ये देखील तेच आहेत. त्यांचे सर्व ॲम्बॅसेडर्स, सगळे सेक्रेटरी हे विद्यापीठाशी संबंधित असतात. एवढा बहुमान उच्च शिक्षणाला देण्यात आलेला आहे. आपल्याकडे काहीच नाही आहे. आपण कागदावर मोठमोठ्या प्लॅन करतो, पण येत नाही ते अस्तित्वात. असे आपले प्रश्न आहेत.